इथे येताना माझ्या मनात असं होतं की फक्त ॲनिमल आणि नेचरशी जे काही कम्युनिकेशन आहे तेच असणार आहे. म्हणजे फुल 3 डेज ते सेशनमध्येच जाणार आहेत. पण इथे आल्यानंतर सेशनसोबत मनोरंजन पण झालं. हे एकदम वेगळं होतं आणि खरंच म्हणजे 2 दिवस जे नेचरच्या सहवासात गेले ना, ते अप्रतिम होतं. म्हणजे असं आम्ही बाहेर जातो किंवा निसर्गाच्या सानिध्यात सहवास असतो. पण प्राण्यांशी बोलणं, पक्ष्यांशी बोलणं, झाडांशी बोलणं हा अनुभवच खूप वेगळा होता आणि तो खरंच अप्रतिम होता. त्याचं शब्दात व्यक्त करणं, त्या भावना, त्या ज्या फीलिंग्स आहेत, त्या शब्दात व्यक्त करणं खरंच नाही शक्य आहे. ते समजून घेणं जे आहे त्या फीलिंग्स तेच खूप आणि प्रत्येकाचे अनुभवाचे वेगवेगळेच आहेत. जे ज्या इथे असलेली झाडं, इथे असलेले प्राणी आणि खरंच इथली माणसं पण इतकी प्रेमळ आहेत, इतकं सगळं छान आहे ना. मला नवीन कंपनी पण मिळाली असेल. हो, नवीन फ्रेंड्स पण झाले इथे आल्यानंतर आणि सगळीच माणसं ग्रुपमधले जे सगळे मेंबर्स होते ना, तेही इतके प्रेमळ होते आणि असं वाटलंच नाही की आपण अनोळखी लोकांबरोबर शेअर करतो आहे किंवा काहीच नाही. म्हणजे जे रूममेट आले, जे रूममेट कधी त्यांना पाहिलं पण नव्हतं, कधी बोलणं पण नाही, अशांच्या बरोबर पण एवढी चांगली गट्टी झाली ना, की आता त्यांचा सगळं आम्ही शेअर केलेलं आहे, ग्रुप तयार केलेला आहे. फ्युचर प्लॅन्स पण आमचे झालेले आहेत की पुढे कसं हे कंटिन्यू ठेवायचं वगैरे. म्हणजे ग्रुप तर हा राहिलाच पाहिजे, ह्याचं सगळ्याचं प्लॅन झालेलं आहे. पण खरंच म्हणजे नेचरशी जे कम्युनिकेशन होतं ना, जे यापूर्वी कधी झालं नव्हतं. म्हणजे फक्त बघणं, आनंद घेणं हे एवढ्यापुरती सीमित होतं. पण आत्ता प्रत्यक्ष जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलतोय, त्यांच्याशी इंटरॅक्शन होतं आहे ना आमचं, तसं त्यांच्या पण फिलिंग्स कळायला लागल्यात की त्यांना पण भावना असतात. ते खूप खूप छान वाटलं. म्हणजे खरंच खूप वेगळाच आणि कायम स्मरणात राहणारा असा अविस्मरणीय अनुभव होता.